आरोपीचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापुरात मात्र आता पेढ्यांचं वाटप सुरू आहे। महिलांनी पेढे वाटून आनंद साजरा केलाय। त्या आरोपीचा एन्काउंटर झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? खूप आनंदाची गोष्ट आहे ही। पोलिसांनी एन्काउंटर केलेला असेल किंवा आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतलेली असेल, पण कुठेतरी दहशत निर्माण होणं फार गरजेचं होतं आणि ती दहशत एक प्रकारची निर्माण झालेली आहे। बदलापूरकरांच्या मनामध्ये प्रचंड आनंदाची गोष्ट आहे, पण त्याचबरोबर शाळा प्रशासनावरती कारवाई होणं पण गरजेचं होतं आणि ते गरजेचं आहे, कारण की जे 2 आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत, तर त्या आरोपींवरती पण शिक्षा होणं फार गरजेचं आहे। प्रियंका दामले आहेत आपल्यासोबत, काय सांगाल, काय भावना आहे आजची? कारण की पेढे भरवत एक आनंद साजरा करतात। नाही, अतिशय आनंद आहे आणि बदलापूरकरच्या प्रत्येक महिलेला आज आनंद आहे आणि जे काही आंदोलनकर्त्यांच्या मी म्हणेन प्रयत्नाला आज एक यश लाभलेलं आहे। कुठेतरी बदलापूरकरांची पहिल्या दिवसापासून ही मागणी होती की त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा किंवा फाशी व्हावी, तर त्या गोष्टीची आज कुठेतरी पूर्तता झालेली आहे। या गोष्टीचा आम्हाला अत्यंत आनंद आहे। आपण जर बघितलं बदलापूरकरांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। अनेक महिला एकमेकांना पेढे भरवत हा आनंद साजरा करत आहेत। भैरव जाधव, TV9 मराठी, बदलापूर।